आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची तर दुसरी चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरीही आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। सरकारच्या नवीन नियमांतर्गत आता रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना रेशन धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे आता प्रत्येक रेशन कार्ड धारकाला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। केवायसी केल्यामुळे बोगस धान्य वाटपास आळा बसेल असे सरकारचे म्हणणे आहे। महत्त्वाचे म्हणजे सरकारने सिद्धापत्रिका ई-केवायसी बाबत नवीन आदेश देखील जारी केला आहे। जर का रेशन कार्ड धारकाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि अधिकाऱ्यांना तपासणीत काही त्रुटी म्हणजे काही चुका आढळल्या तर त्याचे नाव रेशन कार्डातून वगळले जाईल अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप देखील केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी। स्थलांतरित कुटुंबांनी देखील ते राहत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करून घ्यावी। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। आता दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया। रेशन कार्डचा उपयोग केवळ धान्य मिळवण्यासाठीच होत नाही तर रेशन कार्डमुळे अनेक सरकारी योजना व सुविधांचा लाभ देखील मिळतो। ओळखपत्र म्हणून देखील रेशन कार्ड फार उपयुक्त शासकीय कागदपत्र आहे। आता तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दवाखान्यात उपचारासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम सरकारने 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ आता सरसकट मिळणार आहे। फक्त केसरी व अंत्योदय रेशन कार्ड धारकापुरती मर्यादित असलेली ही योजना आता राज्यातील सर्वच सिद्धापत्रिका धारकांसाठी लागू करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जाते। या योजनेतून लाभार्थ्यांना दवाखान्यात 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात। सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे आता या योजनेचा केसरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांबरोबरच आता पांढऱ्या रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना देखील याचा लाभ मिळणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।